हा बेटा. हे ब्रेस्ट टॅक्स विषयी काही सांगा ना मला, ते काय होतं? काय बेटा, आपला जो भारत आहे ना, या भारतामध्ये अनेक राजे कार्यरत होते आणि या राजांच्या अनेक प्रथा कार्यरत होत्या. याच्यामध्ये एक राजा होता बेटा त्रावणकोरचा, जे आताचं जे केरळ आहे ना, त्या केरळमध्ये त्या त्रावणकोरचं राज्य होतं आणि या राज्यामध्ये एक अमानवी अमानुष अशी कुप्रथा चालू होती बेटा. त्या प्रदेशातल्या म्हणजे त्याच्या राज्यातल्या ज्या अस्पृश्य महिला आहेत, शूद्र वर्गातल्या ज्या महिला आहेत, त्यांच्यासाठी एक अमानुष अशी प्रथा त्या काळामध्ये लागू होती आणि ती प्रथा अशी होती की महिलांच्या संदर्भामध्ये महिलांचे स्तन झाकण्यासाठी त्यांना कर द्यावा लागायचा या अस्पृश्य समाजातल्या महिलांना. विशेष करून त्या ठिकाणी नाणार वगैरे या समाजातल्या ज्या महिला होत्या त्यांना हा कर द्यावा लागायचा आणि ही प्रथा जवळपास 125 वर्ष चालू होती बेटा. एक महिला होती बघ, तिचं नाव तुला सांगतो, नांगेली नावाची. या महिलेने या प्रथेच्या विरोधामध्ये आंदोलन केलं, मोठा उठाव केला आणि या महिलेने, तुला आश्चर्य वाटेल बेटा, स्वतःचे स्तन कापून त्या राजाला भेट दिली केळीच्या पानामध्ये आणि प्रचंड मोठा असंतोष त्या राज्याच्या विरोधात निर्माण झाला. मोठं आंदोलन उभं राहिलं आणि 125 वर्षाची ही जी प्रथा आहे, गव्हर्नर होता बेटा चार्ल्स ट्रेव्हेलियन नावाचा. या ट्रेव्हेलियन नावाच्या या चार्ल्सनी, गव्हर्नरनी 1859 मध्ये ही प्रथा बंद केली. 1865 मध्ये त्या ठिकाणी जो दिवाण होता जर्मनी दास नावाचा, याने महाराणी नावाचं पुस्तक लिहिलं आणि त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टींचा उल्लेख आपल्याला बघायला मिळतो. ही जी प्रथा आहे, या अशा प्रकारच्या प्रथा भारतामध्ये कितीतरी ठिकाणी, म्हणजे ज्या अमानुष प्रथा आहेत, अस्पृश्यांना छळण्याच्या संदर्भामधल्या, या प्रथा आपल्याला दिसतात. हा इतिहास म्हणून आपण लक्षात ठेवलं पाहिजे. लक्षात आलं बेटा तुझ्या?